पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। आज आपण अज्ञानाची लक्षणे पाहणार आहोत। ज्ञानोबराय म्हणतात, खरे तर ज्ञान सांगितल्यानंतर अज्ञान वेगळे सांगण्याची गरजच नाही, कारण ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचीही लक्षणे आपोआपच सांगितली असेच होते। अर्थात ज्ञानाची ही 18 पदे उलटी फिरवली असता ती 18 पदे आपोआपच अज्ञान होते, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तळहातावरील आवळा ज्याप्रमाणे चारही बाजूने स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेमध्ये ज्ञानाची एकूण 18 लक्षणे स्पष्टपणे सांगितली। पुढे भगवान म्हणतात, अर्जुना, जे ज्ञान नाही ते सहजच अज्ञान आहे, हे आपोआपच स्पष्ट होते। जेव्हा दिवस नसतो तेव्हा रात्रच असते, हे सहजच स्पष्ट होते। तसे जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञानच असते, हे देखील सहजच स्पष्ट होते। तरी पण भगवान अर्जुनास ज्ञानाची 18 लक्षणे सांगितल्यानंतर पुन्हा एकदा अज्ञानाची 18 लक्षणे ठळकपणे सांगत आहेत। भगवान म्हणतात, अर्जुना, ज्ञानाची 18 पदे उलट फिरवली असता तीच अज्ञानाची 18 पदे आहेत, हे सहजच सिद्ध होते। म्हणूनच ज्ञानोबराय म्हणतात, जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। मनुष्यास चांगली गोष्ट उशिरा कळली तरी चालते, परंतु वाईट गोष्ट मात्र लवकर कळावी, म्हणजे मनुष्यास त्या वाईट गोष्टीपासून आपला बचाव लवकर करता येतो। मनुष्यास पुण्य उशिरा कळाले तरी चालते, परंतु मनुष्यास पाप व दोष लवकर कळावा, म्हणजे मनुष्यास त्या पापापासून व दोषापासून आपला बचाव करता येतो। किंवा मनुष्यास मित्राबद्दल कमी ज्ञान असले तरी चालते, परंतु शत्रूबद्दल अधिक ज्ञान असावे, म्हणजे मनुष्यास शत्रूपासून आपला बचाव करता येतो। तसे मनुष्यास ज्ञानाची लक्षणे उशिरा कळाली तरी चालतील, परंतु अज्ञानाची लक्षणे मात्र लवकर कळावीत, म्हणजे त्या अज्ञानापासून आपणास आपला बचाव लवकर करता येतो। त्यामुळे आपले जीवन सुकर होते व आपणास भगवत प्राप्ती लवकर घडते। म्हणूनच ज्ञानोबरायांनी ज्ञानाच्या 18 लक्षणासोबत अज्ञानाची 18 लक्षणेही ठळकपणे सांगितली आहेत। त्या अज्ञानाच्या 18 लक्षणापासून सर्वांनी आपला बचाव करून घ्यावा। माऊली म्हणतात, खरे तर अज्ञान वेगळे सांगण्याची गरजच नाही, कारण जसे आंधळ्या मनुष्यास जेवणाचे आमंत्रण दिल्यावर त्याच्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य वाटड्या म्हणून आपोआपच येतो, त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचीही लक्षणे आपोआपच सांगितली असेच होते। अर्थात ज्ञानाची ही 18 पदे उलटी फिरवली की ती 18 पदे आपोआपच अज्ञान होते। म्हणूनच ज्ञानोबराय म्हणतात, जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। वांचुनिया वेगळे रूप करणे हे न मिळे, घेई अवंतिले आंधळे ते दुजे नसिये। परंतु तरी पण अज्ञान हा दोष लोकांना
विशेषत्वाने कळावा यासाठी ज्ञानोबरायांनी अज्ञानाची ही 18 लक्षणे अतिसविस्तरपणे वर्णिली आहेत. ती सर्वांनी आवर्जून समजावून घ्यावीत. कारण जोपर्यंत मनुष्यास आपण केलेली कृती हा दोष आहे हे कळत नाही तोपर्यंत मनुष्य ती कृती अर्थात दोष थांबवत नाही. दोषाने आपले सांसारिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारचे नुकसान होते हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळते तेव्हाच मनुष्य दोष करण्याचे थांबवतो, अन्यथा नाही. म्हणून अज्ञानाची 18 लक्षणे हा दोष आहे हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळेल तेव्हाच मनुष्य या अज्ञानापासून दूर होईल. म्हणूनच प्रत्येकाने ही अज्ञानाची 18 लक्षणे व्यवस्थित समजावून घ्यावीत व टाळावीत आणि आपली पारमार्थिक उन्नती साधावी. भगवंतांनी अर्जुनास सांगितलेली ज्ञानाची व अज्ञानाची एकूण 18 लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. अगोदर आपण ज्ञानाची 18 लक्षणे वर्णूयात. नंबर 1 अमानित्व, नंबर 2 अदंभित्व, नंबर 3 अहिंसा, नंबर 4 शांती, नंबर 5 आर्जव, नंबर 6 आचार्योपासन, नंबर 7 शौच, नंबर 8 स्थैर्य, नंबर 9 अंतःकरण निग्रह, नंबर 10 वैराग्य, नंबर 11 अनअहंकार, नंबर 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचे अनुदर्शन अर्थात या सर्वांचा वारंवार विचार करणे, नंबर 13 देह घर पत्नी व पुत्र इत्यादी विषयी अनासक्ती, नंबर 14 समचित्त, नंबर 15 भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती, नंबर 16 एकांतप्रियता, नंबर 17 अध्यात्मज्ञान नित्यत्व, नंबर 18 तत्वज्ञानार्थ दर्शन. ही वरील ज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. हीच ज्ञानाची 18 लक्षणे उलट फिरवली की तीच अज्ञानाची 18 लक्षणे बनतात. आता आपण अज्ञानाची 18 लक्षणे वर्णूयात. नंबर 1 मानित्व, नंबर 2 दंभित्व, नंबर 3 हिंसा, नंबर 4 अशांती, नंबर 5 अनार्जव, नंबर 6 आचार्योपासन रहितपणा, नंबर 7 अशौच, नंबर 8 अस्थैर्य, नंबर 9 अंतःकरण निग्रहाचा अभाव, नंबर 10 वैराग्याचा अभाव, नंबर 11 अहंकार, नंबर 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचा विचार न करणे, नंबर 13 देह घर पत्नी व पुत्र इत्यादी विषयी आसक्ती, नंबर 14 समचित्ताचा अभाव, नंबर 15 व्यभिचारी भक्ती, नंबर 16 एकांतप्रियतेचा अभाव अर्थात लोकसमूहात राहण्याची व चर्चा करण्याची आवड, नंबर 17 अध्यात्मज्ञान नित्यत्वाचा अभाव, नंबर 18 तत्वज्ञानार्थ दर्शनाचा अभाव. या प्रस्तुत प्रवचनात आपणास अज्ञानाच्या 18 लक्षणांचा सविस्तरपणे विचार करायचा आहे. आता आपण अज्ञानाचे पहिले लक्षण पाहूयात. अज्ञानाचे पहिले लक्षण आहे मानित्व. हे मानित्व म्हणजे काय? तर मानाची व प्रतिष्ठेची अतिहा वासने म्हणजेच मानित्व होय. जो मनुष्य प्रतिष्ठेकरिता जगतो, जो मानाचा भुकेलेला असतो व ज्याला सत्काराने संतोष होतो तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य पर्वताच्या शिखराप्रमाणे गर्वाने ताटलेला असतो, जो आपल्या मोठेपणावरून खाली उतरत नाही व जो कोणापुढेही लवत व झुकत नाही, तो मनुष्य पूर्णपणे अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात.
यासच मानित्व असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तरी संभावना जिये जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होय तोषू जया. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरुनी न उतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. जो मनुष्य गर्वाने ताटलेला असतो व मानाचा भुकेलेला असतो, त्या मनुष्यास देव दुरावतो. म्हणून सदैव सर्व प्राणीमात्रांपुढे मानाची अपेक्षा न करता नम्र होऊन वागा. म्हणजे तुम्हाला देवाची जवळीक साधेल व तुम्ही देवाला तुमच्या हृदयात डांबून ठेवाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्ञानोबाराय म्हणतायत, का फळली या तरुणची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेका खालावती ते. जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांपुढे नम्र होऊन वागतो तो सर्व जगालाच प्रिय असतो. एवढेच नव्हे तर तो देवाला सुद्धा प्रिय असतो. तर हे होते अज्ञानाचे पहिले लक्षण, व अज्ञानाचे हे पहिले लक्षण आहे मानित्व. आता आपण अज्ञानाचे दुसरे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे दुसरे लक्षण आहे दंभित्व. हे दंभित्व म्हणजे काय? तर दंभित्व म्हणजे दंभ होय. दंभ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, दंभ म्हणजे ढोंगीपणा, व दोन, दंभ म्हणजे आपली सत्कर्म व दानधर्म चव्हाट्यावर आपल्या स्वमुखाने इतरास वधवून दाखवणे. पिंपळांची मुंज केली असता त्या पिंपळाला जशी मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, किंवा देवळातील कुंचा पताका जशी सर्वांना उघड दिसेल अशी चव्हाट्यावर ठेवतात. त्याप्रमाणे जो मनुष्य आपली पुण्यकर्म सर्वांना उघड दिसतील अशा प्रकारे चव्हाट्यावर स्वमुखाने वधवून दाखवतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. प्रसिद्धी मिळावी या हेतूने जो मनुष्य आपण केलेला परोपकार सर्वांना स्वमुखाने सांगत सुटतो व आपली अभ्यासलेली विद्या सर्वांसमोर मिरवतो, तो मनुष्य अज्ञानाची अर्थात मूर्खपणाची खाणच असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच दंभ असे म्हणतात. दांभिक पुरुष आपल्या अंगाला गंध भस्म फासतो व साधूपणाचा खोटा आणून लोकांना फसवत राहतो. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभेला जैसा देवळी जानोनी कुंचा. घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फितीचिया. अंग वरीवरी चर्ची, जनाते अभ्यर्चिता वंची, तो जानपा अज्ञानाची खाणी येत. आपण आपली पुण्यकर्मे कधीही लोकापुढे स्वमुखाने वधवून दाखवू नयेत. कारण आपण आपली पुण्यकर्मे जर स्वमुखाने चव्हाट्यावर लोकांपुढे वधवून दाखवली तर त्यांनी पुण्यक्षेत्र होतोच, परंतु आपले पुण्य जाऊन आपणास पाप लागते व हेच पाप आपणास अधोगतीस व नरकास घेऊन जाते. यासच दंभ असे म्हणतात. अर्थात आपला पुण्यरूपी धर्म पापरूपी अधर्मात बदलतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितात, म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मोची तो अधर्मो होई विरा, तो दंभू जाणे. आपण आपल्या आईची नित्यनियमाने सेवा केली तर ती आपणास मोक्षास घेऊन जाते, परंतु तीच आई जर आपण नागवी करून लोकापुढे उघडी करून दाखवली तर ती आपणास नरकास घेऊन जाते. तसे आपण आपली पुण्यकर्मे जर चव्हाट्यावर लोकापुढे उघडी करून दाखवली तर ती देखील आपणास नरकास घेऊन जातात. यासच दंभ असे म्हणतात. म्हणून इह परलोक व मोक्ष प्राप्त करून देणारा तारक असा दानधर्म
जर आपण चव्हाट्यावर स्वमुखाने उघडा करून दाखवला तर तोच धर्म अधर्मात बदलतो व आपणास दोष लागतो व आपल्या पतनास कारणीभूत ठरतो, अर्थात आपणास नरकास घेऊन जातो. म्हणून आपण आपली दानपुण्ये व सत्कर्मे कधीही स्वमुखाने चव्हाट्यावर वधवून दाखवू नयेत, त्यामुळे आपली अधोगती टळेल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, जैसी आपली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परी पत्नी कारण होय. तैसा द्रष्टा द्रष्टाचा सखा, धर्म झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. तर हे होते अज्ञानाचे दुसरे लक्षण व हे अज्ञानाचे दुसरे लक्षण होते दंभित्व. आता आपण अज्ञानाचे तिसरे लक्षण पाहूयात, आणि हे अज्ञानाचे तिसरे लक्षण आहे हिंसा. ही हिंसा म्हणजे काय? तर हिंसा म्हणजे आपण आपल्या शरीराने, वाचेने व मनाने इतरास दुःखी करणे म्हणजेच हिंसा होय. हिंसा एकूण 3 प्रकारची असते. 1 शारीरिक हिंसा, 2 वाचिक हिंसा, 3 मानसिक हिंसा. शारीरिक हिंसा, शारीरिक हिंसा म्हणजे दुसऱ्याची हत्या करणे अथवा दुसऱ्यास शारीरिक पीडा देणे अथवा शारीरिकदृष्ट्या आपण दुसऱ्याच्या उपयोगी न पडणे अथवा दुसऱ्यासोबत आपण रागाने व तिरस्काराने वागणे व या सर्व कृतीतून आपण दुसऱ्यास दुःखी करणे म्हणजेच शारीरिक हिंसा होय. वाचिक हिंसा, वाचिक हिंसा म्हणजे दुसऱ्यास आपण वाईट बोलून दुःखी करणे म्हणजेच वाचिक हिंसा होय. मानसिक हिंसा, मानसिक हिंसा म्हणजे आपण आपल्या मनाने दुसऱ्याचे वाईट चिंतून त्यास दुःखी करणे म्हणजेच मानसिक हिंसा होय. यावरील सर्व शारीरिक, वाचिक व मानसिक कृतीतून आपण दुसऱ्यास दुःखी करणे म्हणजेच हिंसा होय. ज्याप्रमाणे वनात वनवा पेटला म्हणजे सर्व स्थावर जंगम जळून जाते, त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या शारीरिक कृतीतून सर्वच जगास दुःख होते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याचे सहज बोलणे हे पहारीच्या घावापेक्षा जास्त टोचते व ज्याचे सर्व मानसिक संकल्प हे दुसऱ्यासाठी विषाहून अधिक घातक असतात, असा मनुष्य अज्ञानाचा खजिना व अज्ञानाचे माहेरघरच असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच हिंसा असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि वनी वनी विचरे ते तर जळती जैसी जंगम स्थावरे, तैसे जयाचे ने आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे ते सबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारुकुजे. तया ते बहुत अज्ञान, तोची अज्ञानाचे निधान, हिंसेशी आयतन जयाचे जिने. कोणत्याही प्रकारच्या हिंसेने आपण समोरच्या व्यक्तीस दुखावतो व पापाचे भागीदार बनतो, त्यामुळे आपणास देव दुरावतो. म्हणून आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा घडू देऊ नका. याउलट अहिंसेने देव आपला ऋणी होतो व आपणास देवदर्शन लवकर घडते. म्हणून सदैव अहिंसेचे पालन करा व देव आपला असा करून घ्या. तर हे होते अज्ञानाचे तिसरे लक्षण व ते अज्ञानाचे तिसरे लक्षण होते अहिंसा. आता आपण अज्ञानाचे चौथे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे चौथे लक्षण आहे अशांती. हे अशांती म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ अजिबात क्षमा व सहनशीलता नसते त्यास अशांती असे म्हणतात. ज्याप्रमाणे भाता फुंकला म्हणजे तो वाऱ्याने फुकतो व त्यातील वारा नाहीसा झाला म्हणजे तो लागलीच दबून खचून जातो, त्याप्रमाणे जो मनुष्य इच्छित लाभ झाला असता आनंदाने फुकतो व हानी झाली असता दुःखाने खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात अर्थात वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत वर चढते, त्याप्रमाणे जो मनुष्य
स्तुती ऐकल्याने अर्थात आनंदाने आकाशापर्यंत वर चढतो व निंदा ऐकल्याने कपाळाला हात लावून बसतो व दुःखाने खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. थेंबर पाण्याने जसा चिखल विरघळून जातो व थोड्याशा वाऱ्याने जसा चिखल दांडरून जातो, तसा जो मनुष्य थोड्याशा मानाने हर्षित होतो आणि थोड्याशा अपमानाने दुःखी होतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही व ज्याच्याजवळ अजिबात क्षमा व सहनशीलता नसते, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अशांती असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि फुंके भाती फुगे रेचिलिया सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे चढे ओहोटे. पडली वारियाची वळसा धुळी चढे आकाशा, हरिका वळगे तैसा स्तुती वेळे. निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुणी ठाके, थेंबे विरे वारेनी सुखे चिखलू जैसा. तैसा मान अपमानी होय जो कोणीही उर्मी नसा आहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. म्हणून आपल्या जीवनात सहनशीलता येण्यासाठी सदैव हरिनामाचा आश्रय करा. हरिनामाने मनुष्य जीवनात सहनशीलता येते. सहनशीलतेमुळे मनुष्य लाभाने, स्तुतीने व मानाने हर्षित होत नाही आणि हानीने, निंदेने व अपमानाने दुःखी होत नाही. मनुष्य जीवनात सहनशीलता आली म्हणजे मनुष्य कोणत्याही प्रकारच्या विकाराचा वेग सहज सहन करतो व आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. तर हे होते अज्ञानाचे चौथे लक्षण. आणि हे अज्ञानाचे चौथे लक्षण आहे अशांती. आता आपण अज्ञानाचे पाचवे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे पाचवे लक्षण आहे अनार्जव. हे अनार्जव म्हणजे काय? तर अनार्जव म्हणजे मनामध्ये कपटभाव ठेवून बाहेरून प्रामाणिकपणाचे ढोंग करणे म्हणजेच अनार्जव होय. ज्या मनुष्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल गाठ असते व जो मनुष्य आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्यास कधीच कळू देत नाही, अशा मनुष्यास ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. जो मनुष्य आपल्या मनात दुसऱ्याबद्दल कपट ठेवतो व बाहेरून नुसते प्रामाणिकपणाचे ढोंग करतो आणि एकास वचन देऊन शरीराने दुसऱ्यास मिळतो, अशा गद्दार मनुष्यास ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. पारधी जसा जनावरांचा घात करण्यासाठीच जनावरांना चारा घालण्याचे वरवर नाटक करत असतो, तसा गद्दार मनुष्य पण समोरच्या व्यक्तीचा घात करण्यासाठीच त्या व्यक्तीबरोबर चांगले वागण्याचे वरवर नाटक करत असतो. अशा नाटकी मनुष्यासच ज्ञानोबा अज्ञानी असे म्हणतात. गद्दार मनुष्य चांगल्या माणसाची पण अंतःकरणे बिघडवतो. अशा गद्दार मनुष्यासच ज्ञानोबारायांनी अज्ञानी असे म्हटले आहे. शेवाळाने लिप्त झालेली गारगोट जशी वरून वरून हिरवीगार सुंदर दिसते, परंतु आतून ती गारगोटच असते. किंवा लिंबाच्या लिंबोळ्या जशा बाहेरून पिवळ्या व चांगल्या दिसतात, परंतु आतून त्या कडूच असतात, तसे गद्दार मनुष्याची सर्व कृत्ये बाहेरून चांगलीच दिसतात, परंतु आतून ती घातक व कडूच असतात. अशा गद्दार मनुष्यासच ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. यासच अनार्जव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि जयाच्या मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी, अंगे मिळे जीवे पाठी बलतया दे. कपट व गद्दारीने आपले पतन होते व लोकांचा आपल्यावरील विश्वास उडतो, म्हणून कोणीही कपट व गद्दारी करू नये. हे होते अज्ञानाचे पाचवे लक्षण व हे अज्ञानाचे पाचवे लक्षण आहे अनार्जव. आता आपण अज्ञानाचे सहावे लक्षण पाहूयात.
व ते अज्ञानाचे 6वे लक्षण आहे आचार्योपासन रहितपणा. तर हा आचार्योपासन रहितपणा म्हणजे काय? तर हा आचार्योपासन रहितपणा म्हणजेच गुरुसेवेचा अभाव, अर्थात गुरुभक्तीची आवड नसणे म्हणजेच आचार्योपासन रहितपणा होय. ज्या मनुष्यास गुरुच्या घरी जाण्याची व गुरुकुळाचे नाव घेण्याची सुद्धा लाज वाटते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास गुरुसेवेचा कंटाळा येतो व जो गुरुकडून विद्या घेऊन गुरुवरच उलटतो तो मनुष्य अज्ञानी अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच आचार्योपासन रहितपणा असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि गुरुकुळी लाजे जो गुरुभक्ती उभजे विद्या घेऊनी माझे गुरुसीची. गुरुसेवेने जीव कृतार्थ व धन्य होतो. गुरुसेवेने जीव कृतार्थ व धन्य होतो. म्हणून सदैव गुरुची सेवा करावी. जो मनुष्य गुरुसेवा करत नाही व गुरुचा सदैव अनादर करतो आणि विद्या घेऊन गुरुवरच उलटतो त्याचे हमेशा वाईटच होते. अर्थात अशा व्यक्तीस आपल्या जीवनात कधीही यश प्राप्त होत नाही. म्हणून सदैव गुरुची सेवा करा व गुरुची आज्ञा पाळा, तुमचे कल्याण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर हे होते अज्ञानाचे 6वे लक्षण व हे अज्ञानाचे 6वे लक्षण आहे आचार्योपासन रहितपणा. आता आपण अज्ञानाचे 7वे लक्षण पाहूयात व हे अज्ञानाचे 7वे लक्षण आहे अशौच. तर हे अशौच म्हणजे काय? अशौच म्हणजे अंतर्बाह्य अशुद्ध असणे आणि सातत्याने कुकर्म करणे म्हणजेच अशौच होय. जो मनुष्य स्वकर्म करण्याच्या बाबतीत ढिला असतो व ज्याच्या मनात दुसऱ्याबद्दल सदैव विकल्प भरलेला असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे जंगलातील एखादी पडीक विहीर बाहेरून काटेरी झुडपाने व आतून मेलेल्या प्राण्यांच्या हाडाने गच्च भरून अंतर्बाह्य अशुद्ध बनलेली असते, त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध बनलेला असतो व जो सातत्याने कुकर्म करत असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. कुत्रे जसे अन्न खाताना ते अन्न उघडे आहे का झाकलेले आहे याचा विचार करत नाही, तसे जो मनुष्य पैसा लुबाडताना समोरचा मनुष्य आपला आहे का परका आहे याचा विचार करत नाही व खोट्या मार्गाने सरसकट सर्वांचेच पैसे लुबाडत राहतो तो मनुष्य अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो. कुत्र्याच्या ठिकाणी स्त्री संग करताना जसा वेळ किंवा योग्य अयोग्य जागा यांचा विचार नसतो तसा ज्या मनुष्याच्या ठिकाणी स्त्री संग करताना वेळ किंवा योग्य अयोग्य जागा यांचा विचार नसतो तो मनुष्य अज्ञानी असतो. आपल्या वाट्याला आलेली नित्यनैमित्तिक कर्मे जर आपण केली नाहीत तर त्यामुळे आपणास दोष लागेल याचे ज्या मनुष्याच्या मनास अजिबात दुःख वाटत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो. पापाचरणी ज्याला लाज वाटत नाही व पुण्यकर्माचे आचरण करावे अशी ज्याच्या मनात कल्पनाही येत नाही आणि ज्याच्या मनात विकल्पाचे अतिशय वेगवान थैमान चालू असते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याच्या डोळ्यापुढे सातत्याने फक्त पैसा कमवण्याची धुंदी असते तो मनुष्य अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अशौच असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, जसे पोटा लागी सुने उघडे झाकले न मने तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. या ग्रामसिंहाची आठाई जैसा मिळणी ठावो आठावो नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारीना. तो जान निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधून असे डोळा
वित्त आशेते. जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, जो सातत्याने कुकर्म करतो, जो सातत्याने पैशाच्याच पाठीमागे लागतो, तो मनुष्य शेवटी नरकाचेच गिराईक बनतो. म्हणून मनुष्याने अंतर्बाह्य शुद्ध होऊन सातत्याने सत्कर्म करावीत व कुकर्म टाळावीत आणि आपल्या डोळ्यापुढे पैशाच्या प्राप्तीची धुंदी ठेवण्यापेक्षा हरिनामाची धुंदी ठेवावी. याने आपली ऐहिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारची उन्नती होईल. तर हे होते अज्ञानाचे 7वे लक्षण. व अज्ञानाचे 7वे लक्षण आहे अशौच. आता आपण अज्ञानाचे 8वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 8वे लक्षण आहे अस्थैर्य. हे अस्थैर्य म्हणजे काय? तर अस्थैर्य म्हणजे अल्पशा लाभासाठी स्वार्थी वृत्तीमुळे केलेल्या निश्चयापासून ढळणे, थोड्याशा भयाने व दुःखाने विचलित होणे व जीवनामध्ये मनाचा आणि शरीराचा स्थिरपणा नसणे म्हणजेच अस्थैर्य होय. ज्याप्रमाणे गवताचे बीज साध्या मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे जो मनुष्य थोड्याशा स्वार्थाकरिता आपल्या केलेल्या निश्चयापासून डळतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. डबक्यात पाय ठेवल्याबरोबर डबक्यातील पाणी जसे लाटांच्या रूपात थरथर कापते, तसे थोड्याशा भयाने देखील जो मनुष्य थरथर कापतो, तो अज्ञानी असतो. पुरात पडलेला दुधी भोपळा जसा पाण्याच्या धारेबरोबर हवा तिकडे वाहत जातो, तसे ज्या मनुष्याचे मन मनोरथाच्या धारेबरोबर हवे तिकडे वाहत जाते, तो मनुष्य अज्ञानी असतो. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्या मनुष्याचे मन दिशेच्या अंतापर्यंत जाते, अर्थात दुःखाने पूर्णपणे खचून जाते, तो मनुष्य अज्ञानी असतो. वादळी वारा ज्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य एका गावात, एका शहरात किंवा एका तीर्थयात्रेच्या ठिकाणी स्थिर राहत नाही, तो अज्ञानी असतो. जसा माजलेला सरडा झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत व्यर्थ चक्रा मारतो, तसा जो मनुष्य व्यर्थ चौकडे विनाकारण फिरत असतो, तो अज्ञानी असतो. जसा पाण्याचा रांजण जमिनीत पुरला तरच एका जागी स्थिर राहतो, तसा जो मनुष्य जमिनीवर पडला किंवा झोपला तरच एका जागी स्थिर राहतो, नाहीतर सारखा चौकडे माकडासारखा हिंडतच असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अस्थैर्य असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून इचळे, जैसे तृणबीज ढळे मुंगिये चेनी. पाव सुधली असवे जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचेनी नावे गजबजे जो. का मातली असराडा पुढती बूड पुढती शेंडा, हिंडनवारा कोरडा तैसा जया. जैसा रोविल्या विने रांजणू थारो नेने, तैसा पडे ते राहणे एरवी हिंडे. वरीलप्रमाणे वागणे म्हणजे आपल्या हाताने आपली पद घालवणे होय व आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अधोगती करून घेणे होय. म्हणून मनुष्याने कधीही आपल्या स्वार्थासाठी आपल्या निश्चयापासून ढळू नये. अर्थात मनुष्याने इमानदारी सांभाळावी. तसेच मनुष्याने थोड्याशा भयाने व दुःखाने विचलित होऊ नये आणि जीवन जगताना मनाचा व शरीराचा स्थिरपणा राखून ठेवावा. म्हणजे समाजात तुमची पत राहीलच, परंतु त्याबरोबर तुम्हाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभून तुमची आध्यात्मिक उन्नती पण होईल. या सर्व गोष्टी केवळ हरिनामानेच शक्य होतात. तर हे होते अज्ञानाचे 8वे लक्षण. व हे अज्ञानाचे 8वे लक्षण आहे अस्थैर्य. आता आपण अज्ञानाचे 9वे लक्षण पाहूयात. व हे अज्ञानाचे 9वे लक्षण आहे अंतःकरण निग्रहाचा अभाव. हा अंतःकरण निग्रहाचा अभाव म्हणजे काय? आपण आपल्या अंतःकरणावर ताबा न ठेवणे म्हणजे अंतःकरण निग्रहाचा अभाव होय.
जो मनुष्य आपल्या अंतकरणाला संयमाचा निग्रहाचा वाराही लागू देत नाही, अर्थात जो मनुष्य आपले अंतकरण आपल्या ताब्यात ठेवत नाही, तो अज्ञानी असतो. एखाद्या वड्यास पाण्याचा लोंढा आला तर तो लोंढा जसा वाळूच्या बांधास मोजत नाही, तसे निषिद्ध कर्म करताना जो मनुष्य शास्त्रास मोजत नाही, तो अज्ञानी असतो. अर्थात असा मनुष्य सातत्याने निषिद्ध कर्म करत असतो. जो मनुष्य मध्येच एकादशीसारखे व इतर व्रते मोडतो, स्वकर्माला लाथेने झुगारतो, ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याला पाप करण्याचा कंटाळाच येत नाही, ज्याला पुण्य करण्याची गोडीच नसते व जो निर्लज्जपणाचा कळस असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य आपला कुळाचार पाळत नाही, जो वेदाची आज्ञा जुमानत नाही व जो बऱ्या वाईट गोष्टींची निवड मुळीच जाणत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. मोकार कठाळ्या जसा हवा तिकडे हिंडतो, अथवा सोसायट्याचा वारा जसा हवा तिकडे वाहतो, अथवा वनातील फुटलेल्या पाटाचे पाणी जसे हवे तिकडे वाहते, अथवा आंधळा हत्ती माजला असता जसा हवा तिकडे धावतो, अथवा डोंगरास वनवा लागला असता तो वनवा जसा वाटेल तिकडे पेटवत चालतो, त्याप्रमाणे ज्या मनुष्याचे चित्त विषय भोगाकरिता वाटेल तिकडे भटकत फिरते, तो मनुष्य अज्ञानी असतो. उकिरड्यावर काय म्हणून टाकल्या जात नाही, अथवा मोकार सुटलेला कठाळ्या उधळल्यावर कोणास म्हणून तुडवत नाही, अथवा वेशीतील उंबरा कोण म्हणून ओलांडत नाही, किंवा खुल्या अन्नसत्रात कोण म्हणून जेवत नाही, अथवा एखाद्या सामान्य मनुष्यास विशेष अधिकार प्राप्त झाल्यास तो त्या अधिकाराचा काय म्हणून गैरवापर करत नाही, अथवा वाण्याच्या दुकानात कोण म्हणून प्रवेश करत नाही, तर सर्वच जण प्रवेश करतात. तसे ज्या मनुष्याचे अंतकरण कोणत्या म्हणून विषयभोगात प्रवेश करत नाही, तर सर्वच विषयभोगात प्रवेश करते, असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अंतकरण निग्रहाचा अभाव असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, जैसे सत्री अन्न झाले की सामान्य बीक आले, वानसीयचे उबले कोण न रिगे, तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिद्धी आहे. जो मनुष्य वेदाची आज्ञा पाळत नाही व वेदबाह्य अर्थात निषिद्ध कर्म करतो, त्याचे शेवटी पतनच होते. म्हणून सदैव वेदाची अर्थात गीता ज्ञानेश्वरीची आज्ञा पाळा व अंतकरण निग्रह करून विषयांचा त्याग करा. याने तुमचे सदैव कल्याण होईल. कारण विषयत्यागातूनच वैराग्य प्राप्ती होते व वैराग्यवान व्यक्तीस एक ना एक दिवस जरूर देवदर्शन घडतेच. म्हणून सदैव अंतकरण निग्रह करा. तर हे होते अज्ञानाचे 9वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 10वे लक्षण पाहूयात. व ते अज्ञानाचे 10वे लक्षण आहे वैराग्याचा अभाव. हा वैराग्याचा अभाव म्हणजे काय, तर विषयभोगाच्या तीव्र इच्छेस वैराग्याचा अभाव असे म्हणतात. जो मनुष्य जिवंत असताना व मेल्यावरही विषयभोगाची इच्छा सोडत नाही व स्वर्गातही विषयभोग प्राप्त व्हावेत म्हणून इथे सकाम कर्म करून विषयभोगाची सामुग्री जोडून ठेवतो, असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य भोगप्राप्तीकरिता अखंड कष्ट करतो व भोगासाठी ज्याला काम्यकर्माचे व्यसनच जडते आणि विरक्त पुरुषाचे तोंड पाहून जो सचेल स्नान अर्थात कपड्याचं स्नान करतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. विषय शिनून जातो, परंतु विषय पुरुषाला विषय सेवनाचा शीन येत नाही व असा विषय पुरुष विषयापासून सावधही होत नाही. शिवाय कोडी मनुष्यास आपल्या कुजलेल्या हाताने अन्न खाण्याची
जशी किळस येत नाही तशी विषयलंपट मनुष्यास वारंवार विषय सेवनाची किळस येत नाही. असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य विषय भोगाकरिता जळत्या आगीत उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही व ज्याला हे आपले विषयाचे व्यसन दूषण नसून भूषण वाटते, तो मनुष्य अज्ञानी असतो. बालवयात मनुष्याचे आईवडिलावर प्रेम असते. मग तेच प्रेम तरुणपणात पत्नीकडे वळते. मग तेच प्रेम म्हातारपणी आपल्या पोटच्या मुलाबाळाकडे वळते. अशा प्रकारे मनुष्य आपल्या प्रेमाची दिशा बदलत बदलत म्हातारा होतो, परंतु तो आपले प्रेम भगवंताच्या दिशेने वळवत नाही. असा आपल्या परिवारातच गुरफटून राहणारा मनुष्य अज्ञानी असतो. आंधळ्या मुलाला जन्म दिल्यानंतर आई जशी त्या मुलास क्षणभरही विसंबत नाही, तसे जो मनुष्य आपल्या परिवारास क्षणभरही विसंबत नाही व आसक्तीने आपल्या परिवारातच गुरफटून राहतो व मरतो, परंतु त्यास विषयभोगाचा वीट येत नाही व जो वैराग्य आणि भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच वैराग्याचा अभाव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, विषय शिनोनी जाय परी न शिने सावधू नोहे, कुईला हाती खाये कुडी जैसा. पहिली बाळदशे आई बा हे चिपिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकाशी आनी. आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयांसी जो. विषयलंपट मनुष्याचे जीवन म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. म्हणून मनुष्याने हळूहळू विषयांचा त्याग करून वैराग्य प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, म्हणजे आत्मलाभ होईल. कारण वैराग्य हे आत्मलाभाच्या प्राप्तीचे भाग्य असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. तर हे होते अज्ञानाचे 10वे लक्षण व ते होते वैराग्याचा अभाव. आता आपण अज्ञानाचे 11वे लक्षण पाहूयात. अज्ञानाचे हे 11वे लक्षण आहे अहंकार. हा अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे मी देह आणि देहसंबंधीने माझे असा बुद्धीचा निश्चय करणे म्हणजेच अहंकार होय. शिवाय इतरांचा मत्सर करणे व गर्वाने फुगणे म्हणजे देखील अहंकारच होय. जो मनुष्य आपल्या स्वतःचा देह हाच आत्मा आहे अशा मनाच्या समजुतीवर आरूढ होऊन कर्मे करू लागतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. आपले कर्म पूर्णत्वास गेल्यास जो गर्वाने फुगतो व कर्म अपूर्ण राहिल्यास खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य विद्येच्या, वयाच्या व धनाच्या मस्तीने माजतो आणि गर्वाने फुगून छाती काढून चालतो, तो अज्ञानी असतो. जो मनुष्य म्हणतो की सर्व जगात काय तो मीच एक शहाणा आहे, माझ्या एकट्याच्याच घरी संपत्ती आहे आणि वागण्याची चालीरीती माझी एकट्याचीच चांगली आहे, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य म्हणतो माझ्या एवढ्या मोठ्या जगात दुसरा कोणीच नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे, अशा गर्वाने संतुष्ट होऊन ताटमानेने जो चालतो, तो अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास दुसऱ्याचे चांगले झालेले मुळीच सहन होत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास ज्ञान थोडे असते परंतु त्या ज्ञानाचा ताठा फार असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. याचे उदाहरण देताना माऊली म्हणतात, दिवा थोडाच प्रकाश देतो, एवढाच एक चांगला गुण दिव्यामध्ये असतो, परंतु त्याच्या जोडीला दिव्यामध्ये 7 अवगुण असतात. ते अवगुण खालीलप्रमाणे आहेत. दिवा वात खातो, तेल जाळून टाकतो, जिथे ठेवला ती जागा काळी करतो, पाणी शिंपडल्याने तो तडतड आवाज करतो, वारा लागला तर विझून जातो, एखाद्या वस्तूला लागला तर सर्व काही जाळून टाकतो,
मागे काही उरू देत नाही व जिथे ठेवला आहे तिथे उष्णता वाढवतो. अशा प्रकारे दिव्याच्या अंगी एकच सद्गुण असतो व 7 अवगुण असतात. तसे ज्या मनुष्याच्या ठिकाणी या दिव्याप्रमाणे एखादाच व अल्पसा सद्गुण असतो परंतु अवगुण मात्र भरपूर असतात, तरी देखील असा मनुष्य गर्वाने ताट्याने फुगतो व स्वतःला अतिशहाणा समजतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य गुणवान मनुष्याचा मत्सर करतो, ज्याला अल्पशा शास्त्र अभ्यासाचा व अल्पशा तपाचा अमर्याद ताठा असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. अत्यंत ज्याला राज्यावर बसवल्यास तो जसा गर्वाने फुगतो अथवा अजगराने प्राणी गिळल्यावर तो जसा शरीराने फुगतो, तसा जो मनुष्य गर्वाने फुगतो तो अज्ञानी असतो. जो मनुष्य लाटण्याप्रमाणे केव्हाच लवत नाही व ज्याला दगडाप्रमाणे केव्हाच पाजर फुटत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच अहंकार असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, म्हणे मीची एकवाथी माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरिती रीती कोण आहे? नाही माझे निपाडे वाढू, मी सर्वज्ञ एकची रुडू, ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊनी ठाके. अंत्यूर आणीव बैसिला, अरे धारणू गिळीला, तैसा गर्वे फुगला देखसी जो. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुनियासी नागवे फोडसे जैसे. किंबहुना तयापासी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. परमार्थ पथावर चालत असताना अहंकार हा आपली वाटमारी करणारा नंबर 1चा शत्रू आहे. देव आपल्या जीवनात येऊ लागला की हा अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो व आपणास देव दुरावतो. कारण तुमच्या मनात तिळमात्र जरी अहंकार शिल्लक असेल तर त्याचे देवाला मेरू पर्वताप्रमाणे ओझे होते. म्हणून हळूहळू अहंकार शून्य बनण्याचा प्रयत्न करा. या अहंकाराला धुपटून काढा व पळवून लावा. अहंकाराला पळवून लावण्यासाठी हरिनाम व नम्रता ही प्रमुख साधने आहेत. म्हणून सतत मुखाने हरिनाम घ्या व सतत सर्व प्राणीमात्रांपुढे नम्र होऊन वागा, म्हणजे तुमचा देहांकार गळून पडेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, राम म्हणता कामक्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. ज्ञानोबराय म्हणतात, नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. तर हे होते अज्ञानाचे 11वे लक्षण व हे अज्ञानाचे 11वे लक्षण आहे अहंकार. हे एकच प्रवचनाचा विस्तार खूप मोठा होत असल्यामुळे 2 भागात विभागले आहे. प्रवचनाचा उर्वरित भाग याच ओवीच्या भाग 2 मध्ये ऐकावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. द्रष्टादष्ट विजय हो आवेजी, एत मने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय श्री कृष्ण.
फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे, नेत्रतज्ञ, बीड.